बातमी आपल्या हक्काची. ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मुख्य संपादक निलेश विशे. प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे रस्ता सुरक्षा अभियान सन 2026 अंतर्गत माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे हेमांगिनी पाटील यांच्या आदेशान्वये प्रादेशिक अधिकारी रोहित काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 27 जानेवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर येथे शहापूर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन शहापूर यांच्या सौजन्याने रस्ता सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोटार वाहन निरीक्षक ठाणे विजय सोळसे, सह मोटार निरीक्षक विशाल गावकरे, शहापूर तालुका असोसिएशनचे अध्यक्ष मनोज घरत, सचिव प्रकाश वरकुटे, उपाध्यक्ष नितीन गुजर, खजिनदार नितीन लांबट, सदस्य अरुण देसले, सचिन भानुशाली, सुधीर वारगडे तसेच पत्रकार निलेश विशे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात मोटार वाहन निरीक्षक विजय सोळसे व पत्रकार निलेश विशे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. स्वागत. दरवर्षी 1 तारखेला नवीन वर्षाच्या सुरुवातीला रस्ता सुरक्षा अभियान आपलं सुरू होत असतं. ते पूर्ण 1 महिना चालतं. म्हणजे आपण फक्त 1 महिन्यातच काळजी घ्यायची का? तसं नाही. तर हे पूर्ण 365 दिवस सर्वांनी आपली काळजी घ्यायची. काळजी काय घ्यायची की आपण सगळे वाहन चालवताना कुठलाही अपघात होणार नाही. अपघात होण्यामागे भरपूर कारणं असतात, पण त्यातले 90% कारणं हे ड्रायव्हरच्या चुकीमुळे अपघात होतात. 5 ते 10% वाहनातले दोष असेल त्यामुळे होतात. ते वाहनातले दोष जे आहेत तर ते म्हणजे एखादं टायर फुटलं, टायर केव्हा फुटेल? एकदमच त्याचं टायर पूर्ण घासले तरी तो चालवतोय, त्याला जबाबदार ते वाहनाचं टायर आहे का? नाही, त्याला आपणच दोषी आहे. तर अशा एक 5-10% एखाद्या अचानक ब्रेक फेल झाला, अचानक इंजिन खराब झालं, तर अशी फार क्वचित केस असते, त्यामुळे गाडीचा ॲक्सिडेंट होतो. पण नॉर्मली मी तर म्हणेन 99% ॲक्सिडेंट हे आपल्या चुकीमुळे होतं. तर रस्त्यावर आपण जाताना वाहतुकीचे सर्व नियम पाळावे. जे वाहतुकीचे नियम मोडत असतील त्यांना सांगावे. आता वाहतुकीचे सर्वसाधारण नियम आहेत जनरल, म्हणजे दारू पिऊन गाडी चालवू नये, कार चालवताना सीट बेल्टचा वापर करा, हेल्मेट आपल्याला किरकोळ वाटतं, डोक्याला ओझं वाटतंय, परंतु ते आपलं जीवाचं रक्षण करत आहे. तुमची काही चूक नाही आहे, परंतु अचानक काही कारणामुळे दुसरा तुमच्या गाडीवर धडकला किंवा तुमच्या अचानक लक्षात नाही आलं, तुम्ही पडले, तर सगळ्यात अगोदर नाजूक भाग म्हणजे आपलं डोकं असतं. डोक्याला मार लागला तर पूर्ण आपली बॉडी काम करत नाही, अपघाती मृत्यू होतात. त्यामुळे 2 व्हीलर चालवताना सर्वांनी हेल्मेटचा वापर करा. मित्रांनो, अपघात व्हायला सेकंद लागतो, पण त्या कुटुंबातलं तुम्ही गेल्यानंतर तुमचा वडील असतील, तुमचा मुलगा असेल, तुमची बहीण असेल, तुमची पत्नी असेल, तुमचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर पडतं. तुमची प्रॉपर्टी असेल, बंगले असतील, गाड्या असतील, पण तुमचा जीव निघून गेल्यानंतर एखाद्या 5 वर्षाच्या मुलाला बाप कोण देऊ शकत नाही. 22 वर्ष 26 वर्ष महिलेला तिचा कोण नवरा देऊ शकत नाही. ज्या बापाने वडिलांनी तुम्हाला 28-30 वर्ष जीवाचं रान करून सांभाळलं आणि तुम्ही एखाद्या अपघातामध्ये जर ऑन द स्पॉट मरत असाल तर तुम्ही मरता, पण तुमचं संपूर्ण कुटुंब मरतं. प्रशासन आपलं काम करत असतं, म्हणून आपला जीव हा खूप मूल्यवान आहे. प्रशासन जसं आपलं काम करतं तसं आपणही आपलं जर सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळले तर 60% अपघात नक्कीच कमी होतील.